28 ऑगस्ट 2024 द निगोसिएशन कोरियन मूवी बघितली. चांगली आहे. टिपिकल असते की हाय प्रोफाईल केस आणि सगळे हाय रँकचे लोक इन्व्हॉल्ड, वेपन डीलिंग आणि याच्यामध्ये करप्शन वगैरे. तर असंच एक 3-4 ऑफिशियल्स जे असतात आर्मीचे मोठे, तर ते वेपनच्या याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. तर त्यांनी एका मुलाला म्हणजे हे सगळं डील करायला आणि म्हणजे मुख्य म्हणजे त्यांचे चेहरे समोर येऊ नये म्हणून त्यांनी एका मुलाला, यंग मुलाला आपल्याबरोबर पार्टनर म्हणून करून घेतलेलं असतं. तर त्याला ह्या लोकांचे अजून सिक्रेट्स जाणून घ्यायचे असतात किंवा मिलिटरीचे अजून सिक्रेट्स, म्हणून त्यांनी आपल्या बहिणीला तयार केलेलं असतं की तू इथे यांच्याकडे नोकरी कर, जॉब, आणि मग त्यांच्या सिक्रेट फाईल सगळ्या कॉपी करून आण. तर ह्या चक्करमध्ये म्हणजे ती सक्सेसफुल झाली असते, पण त्यांना ते कळतं आणि म्हणून मग ते तिच्या घरी तो पेनड्राईव्ह शोधायला म्हणून जातात. आणि म्हणजे त्यावेळेस असं सीन क्रिएट करतात की किडनॅपर्सनी त्यांना हे केलंय, बंधक बनवलंय. आणि मग पोलीस वगैरे येते सगळे आर्मी, पण मग जोपर्यंत ती पोलीस ऑफिसर मुलगी घरात आत जाऊन, म्हणजे आधी तर ते लोक आपल्या लेवलवर करत असतात, पण शेवटी हिला बोलवण्यात येतं कारण ती निगोसिएशन एक्सपर्ट म्हणून मानली जात असते. तर ती म्हणते मी जाते आणि मी जाईपर्यंत आत कोणी काही ऍक्शन घ्यायची नाही, गोळ्या चालवायच्या नाही किंवा काही नाही. ती आत जाते, ती बोलायचा प्रयत्न करत असते, पण हे लोक म्हणजे त्या लोकांचं ठरलेलंच असतं, तर सरळ गोळी मारतात. त्याच्यामुळे मग ते लोक आत जे बंधक म्हणजे ती मुलगी जी असते, जिनी सिक्रेट चोरलेले असतात, तर ती पण मरते आणि बाकीचे पण मरतात. तर हिला मग ते खूप वाईट वाटतं, मग ती रिझाईन करायला म्हणून जाते, पण तिचे ऍक्सेप्ट करत नाहीत. ते म्हणतात नाही, आपल्याला याच्या तळाशी जायचंय, कोण नक्की लोक आहेत. तर ह्या जे याच्यामध्ये ते लोक इन्व्हॉल्व होतात. पण तेवढ्यात म्हणजे ह्यांचं हे जे इन्व्हेस्टिगेशन चालू असतं तेवढ्यात त्यांच्यापैकी एक जो रिपोर्टर असतो आणि एक पोलिसचाच माणूस असतो, त्या दोघांना हे लोक किडनॅप करतात. हे लोक म्हणजे तो मुलगा ज्याची बहीण मेल्या गेली असते आणि जो यांच्याबरोबर पार्टनर असतो. तर मग तो कॉन्टॅक्ट करतो ह्या लोकांना ऑफिसमध्ये, म्हणजे FBI ला आणि जे NIS वगैरे ज्या इन्स्टिट्यूट, ज्या मोठ्या मोठ्या पोस्टचे लोक असतात त्यांना, की मला हिच्याशी बोलायचं आहे, म्हणजे जी लेडी पोलीस ऑफिसर जी निगोशिएटर असते ती. आणि तिच्याशी बोलताना तो म्हणतो की मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, मला हा माणूस इथे पाहिजे, हा माणूस इथे पाहिजे, पण ते कोणीच समोर यायला तयार होत नाही. आणि आत बसून आपलं त्यांची चर्चा झाली असते की आता कसं करायचं, काय करायचं. हे लोकांचं इन्व्हेस्टिगेशन तोपर्यंत चाललेलं असतं. तर म्हणजे ड्युरिंग ह्यांच्या कन्व्हर्सेशन आणि इन्व्हेस्टिगेशन ह्यांना लक्षात येतं की मोठे मोठे ऑफिसर्स इन्व्हॉल्ड आहेत. आणि आता म्हणजे काय करायचं, आता हा म्हणजे असं दाखवत असतो जेव्हा व्हिडिओवर बोलत असतो की तो थायलंडला आहे, थायलंडला त्यांनी त्या दोघांना बंधक बनवलेलं आहे. त्याच्यामुळे हे लोक त्या प्रकारे ट्रेस करायचा प्रयत्न करत असतात. पण आता हिचा निगोशिएटरचा पण एक बॉस कम कलिग असतो, तर तो पण प्रत्येक जण वेगवेगळे असे शोध घेत असतात. तर ते शोध घेता घेता त्याला सापडतं की त्यांनी कुठे त्यांना बंधक बनवून ठेवले आणि काय. तर तो मग तिला लगेच इन्फॉर्म करतो की तो कोरियातच आहे आणि त्यांनी कोरियातच म्हणजे ह्या लोकांना बंधक, आणि त्याच्यापैकी तो एकाला हे लोक कोणी येत नाही समोर म्हणून एकाला मारून टाकतो. आणि मग तो म्हणतो की तुम्हाला जर असंच पाहिजे असेल तर मी अजूनही माझ्याकडे बंधक आहे, एका फॅमिलीला आणि एका छोट्या मुलीला, म्हणजे 2 मुलं अशांना पण बंधक बनवलेलं असतं. तर तो सगळ्यांना ते दाखवतो आणि म्हणजे मी मारून टाकीन वगैरे असं सांगतो. आणि तोच ते सगळं टेलिकास्ट होईल, सगळ्यांना दिसेल असं हे करतो.
मग आता या लोकांचं धाबदण आणतं. हे लोक म्हणतात आता काय करायचं, उडवून टाका म्हणे त्यांचा तो हे. तर ते लोक ते उडवतात पण पण त्यात थायलंड जिथे त्यांना वाटत असतं लोकेशन तिथे कोणीच नसतं. आणि मग नंतर कळतं ह्यांना की हा कोरियामध्येच आहे. तर हे लोक जेव्हा इकडे हे उडवून टाकतात थायलंड मधलं जे काही त्यांना वाटत असतं की याची हाईड आउट आहे म्हणून, त्याच्यानंतर मग हा त्याचं कोरियाच्या जे असतं स्थान ते पण हे करतो, सोडतो. आणि तो जो दुसरा बंधक असतो त्याला बॉम्बनी हे करतो, जे लाईफ बॉम्ब, आणि स्वतःच्या पण अंगावर बॉम्ब बांधून घेतो. आणि येतो यांच्या इथे जे ऑफिशियल सगळे असतात बसलेले आणि त्यांना म्हणतो की काय चाललंय तुमचं, मग तुम्हा तर मग ते लोक घाबरतात की आता आपण मेलो. तर त्याच्यातल्या एकाला तर तो मध्ये बोलतो तर त्याला तर तो तिथेच मारतो. उरले तिघ तर ते लोक म्हणजे त्याला गयावया करायचा प्रयत्न करत असतात की नाही नाही ठीक आहे, तुला काय पाहिजे ते आम्ही देतो, असं तसं आम्ही ऍक्सेप्ट करतो, आम्ही असं केलं तसं केलं वगैरे, अशा सगळ्या गोष्टी चालू होतात त्यांच्यात. आणि तेवढ्यात मग हिला ते लक्षात येते की आता हा तिथून पळालाय म्हणजे हा इकडेच आला असणार. मग ही बरोबर तिथे पोचते आणि ती पोचून त्याला समजवेपर्यंत सांगेपर्यंत आणि त्यांचं म्हणजे तिला कळतच मग हे सगळं त्यांच्या डिस्कशन मधून की हेच लोक इन्व्हॉल्ड आहेत वगैरे. तर तोपर्यंत ह्या लोकांनी ते प्लॅन केलेलं असतं बाहेरून, त्याच्या मागून त्याला गोळी मारतात आणि तो मरतो. म्हणजे तो कोणाला मारेल त्याच्या अगोदरच तो मरून जातो. थोडक्यात मग म्हणजे ते सगळं नाट्य संपते आणि हे लोक तिघही जण मारे कारमध्ये बसून जातात, म्हणजे जात असतात घरी. तर ही त्यांना म्हणते की मी तुम्हाला सोडणार नाहीये, मी तुमच्यावर केस करणार. आणि मग तुम्ही एवढ्या मोठ्या आपल्या देशाच्या याच्यामध्ये तुम्ही अशा सगळ्या गोष्टी करता आणि त्याच्यात ह्या बंधक तुम्हाला म्हणजे कोणाच्याच जीवाशी काही नाही, की जे नॉर्मल लोक आहेत किंवा बाकीचे लोक आहेत त्यांच्या जीवाशी काही तुम्हाला घेणंच नाहीये. मग दाखवले की केस होते त्यांच्यावर आणि त्यांना पनिशमेंट होते, म्हणजे त्यांना प्रॉपर सजा होते. तर अशा पद्धतीने थोडासा थ्रिलिंग आणि तिचं काम करण्याची पद्धत हे ते एकूण चांगली आहे मूवी.